म्हणतात काय बोलले त्याची आधी परतफेड करणार. त्याच्या आधी आज श्रीधर मुनगेकर बुवा, रामदास कासले बुवा आणि भगवान लोकरे बुवा यांचा 75वा वाढदिवस मुंबईमध्ये त्यांच्या शिष्यगणाने मोठ्या जल्लोषात साजरे केले. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. तन्मय सावंत त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले. मंडळातर्फे स्वीकारतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय म्हणतात, कापरी माझी काय गेलो हो बुवा केव्हा लवकर. बुवा काय म्हणतात, कापरी माझी पूर्वीपासूनची आहे, पुण्याई आहे. पण अशी कापरी मी बघलेलं आहे ना ह्याच्या अर्थ नक्की कापरी आहे की तुका काय हातात मग कळत नाही. कळला काय. दुसरा काय म्हणता, अगं अगं म्हशी, अरे तू खायच्या स्थानात आणि काय बोलतो तू, काय तुका शोभता का. आज या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. माझा तोंड सोडलं तर तुका हय पेटीजवळ जायचं, तू गेलोस ना बँकवर करू तासवर नापाचा नाही तुका. कळला काय. त्यामुळे माझ्या नादात तर तू लागा नको. मी हय चव्हाण हय. कळला काय. मी कोण चव्हाण आहे ना तो नंतर तुका सांगतोय. खात्यात भेट. आणि नंतर काय म्हणता, वाढीत हस म्हणू वाढीत आहे म्हणून काय सांभाळून घेतो. हा सांभाळून घेतो. अरे तू मग काय सांभाळून घेतलं हा. अरे तुझ्या हय तुका हय पेटी वाजूक शिल्लक ठेवूच ना. तुझी कापरी आहे ना ती चलाची तुझा तरण ठेवूच नाही. कळला काय. आकडे ये लवकर. होय हो बुवा येवा येवा थांबतोय मी. मंडळीचं म्हणणं भुवायच्याशिवाय बोला नको. मुनगेकर कुटुंबीय यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य असे पारितोषिक आलंय. मंडळातर्फे स्वीकारतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ये बाबा ये जाग्यावर ये. सावध हो. कापरी गेली टाकल्यात पाणी टाक बघ. हस अकडे बघ. हा पाणी घ्या. किलो हे तुझं हे काय नाही झालं आता. ह्या राजस्थान काय आता बघ. तुझा मागाशी बोललं अगं अगं म्हशी पुढचा काय मी बोलणार नाही, कारण तेवढं मी पापी नाही. तू किती पापा केलं ह्या जन्मात, पुढे काय करतो असता माका माहित नाही. कळला काय. म्हणून बोलताना काय आपण खय आहो कायच्या स्थानात आहो. आपल्या बाजू भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बोल आपण काय बोलता याचं जाण घेऊ गय आपण. कळला काय. आपला तोंडा घेता काय हव्याचं बघ बसत पैसाड्यावर बसलं तू घरा लागतोय की तू. असो काय ताट होऊ नका. पाणी हा माझ्याकडे लगेच मारते टाकले. नंतर काय म्हणता पोरग्या चॅटिंग करता. तर काय गुलामाग सांगणार. याचा सांगू तर तुमका आता सांगलंय तर हे गुटमाळात मारा कर, पण थोडक्यातच सांगतोय. हो कॉलेजला ITआयत ITआयतच जातात ना. मग झाला उलगलो आता मग त्याच्या आधी जावतच ना. हा हो कॉलेजात जाय होतो आणि झाला काय त्याचा एक पोरग्या पसंत पडला. कळला काय. त्याचं नाव काय ना काहीतरी दिसतं गुलाम घालाच असता. काय झाला ह्यो कॉलेजात गेलो आणि त्याचा एक पोरग्या पसंत पडला. आणि त्या पोरग्या खैसून येता काय करता कसा येता. ह्यो आपलं सकाळी पॅन्ट बी घालून पावडर उडर लावून आपलं त्याच्या पाठसून शोधा. मग ते आपले डे असतात बघा काय ते डे असतात ना ते आमच्या राज्यात होते पण तेवढे आम्ही साधे हो. कळला काय. हा व्हॅलेंटाईन डे असे ते डे होते. कळला काय. आणि त्या मुलग्या एका वडीलधाऱ्या माणसांबरोबर म्हणजे त्याच्याच वडिलांबरोबर त्या येऊन बस स्टॉपमध्ये येऊन बसायचा. आपले ते वडील त्याचे बाजूक बसलेले, पोरगी ती बाजूक बसलेली. ती मोबाईलवर आपली चॅटिंग म्हणजे मोबाईल ढवळी होती. आणि ह्यो गुलाब गेलो गुलाब घेऊन. घराकडे पाटल्याला होता ना गुलाब तर आपण सुकलेलाच होता, कारण ह्योच आधी सुकलेलं बोंबील दिसतं.
तुका जाय लागत तो बोमील मी तुका ओलो करून ठेवतोय कळला काय. तर त्या पोरग्याक ह्यो भेटाक जाता आणि बघता एकटा जाता काय होय काय मात्र म्हणजे वयस्कर माणूस तो आणि जाता आणि म्हणता कसो काही जाता आणि एका पायावर बसता आणि म्हणता कसो फूल हो गुलाब का इस कार्टून से क्यों डरना, फूल हो गुलाब का इस कार्टून से क्यों डरना, मैंने जिस लड़की से प्यार किया है उसके माँ बाप से क्या डरना. तितक्यात तरी म्हातारा उठता आणि दोन जे वळून जातात तो म्हणता हो बाबा मी काय केलं. अरे जा तू म्हणतस ना फूल हो गुलाब का उस कार्टून से क्यों डरना, जे तो बापूच मी हो आणि बाजू होतो बोलो पिढो टाकल्याने का शार्पलाव आणि बमता ना रडा हैराण झालो. मग आजच्या बरे आवाज कसो काय राहा रिहर्सल करून नाही गवलेला हो कारण हे तो वाटाणं लय वळवळत हे तो किडवा ना तो काढूनच देतला हैसून आणि काय म्हणता प्रेमात पडलं. अरे माझ्याकडे काय आहे माझ्याकडे आता तुका नाही झपायचा माझा आता लय म्हणता कळला काय घर सगळं कळलं अरे दाखवत नाही तू तर आणि ह्या ठिकाणी आता रात्रीचे 12:30 वाजले तरी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण सध्या त्यांचे दिराला बंद झालं ते येतले आई कुलस्वामींनी प्रार्थना करतो त्यांचे 1,500 येऊन दे आणि ज्यांचे भेटत नाही त्यांना पण भेटा दे काय टेन्शन घेऊ नका. तू आपलं कोट म्हटलं मी येतो ताट झालो की कसं झालो त्यात मग कळा नाही हलत सुद्धा नाही काय होई नाही काय असा काय होता मध्ये एकदा कापडी काढतं एकदा ताट होतं तू माका आता ओलो पिलो काही दुखत आहेच बसलो असं वाटतं त्यामुळे तू मध्ये मध्ये तो करंट पास होत नाही होय ना पुढच्या टायमात काय नाही कधी पण वेळ आता वेळ रात्री वेळ दुपारी वेळ संध्याकाळी 3 टाइम तिन्ही टाइम गोळी घेतात ना माझ्याकडे हवे
प्लीज आवाज कमी करा. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागाने. ते थंडावलं गुलाम येऊ त्याचा आता माका चाय द्यायची लागत गरम गरम. पेटावचं टेन्शन घेऊ नको, तुम्ही फक्त बोमतच राहा, पाठीशी राहा फक्त. आणि एकदा ह्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण तुमची साथ आणि तुमचा आवाज हेच आमचा आशीर्वाद आहे. पैसे काय भेटतच राहतले आणि देत राहलास तरी काय आनंदच आमका. व पंचरत्नांची आठवण यासाठी माझ्या आमच्या कुणकेश होते गावचे गुरुदेव त्यांपुढे माझ्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकदा पंचरत्नांची आठवण काढतो, गुगल पे करा, नाही तर परत म्हणजे पैसे नाही घ्यायचे. चंद्रकांत कदम बुवा. हॅलो. सारे ग पने सा
योगेश पाडव याचकडून आमचे पक्वादक पाटकर त्यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. पण ढोलकी उलटी राहून पाठी ठेवून वाजूची म्हणतो फरमाईश आहे. तुम्ही काय करू तुम्हीच सांगा विलास पाटील बुवा देवेंद्र पेडणेकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मगाशी स्वर्गापेक्षा सुंदर असा त्या गाण्यासाठी 200 रुपये पारितोषिक आले. मंडळातर्फे स्वीकारतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विलास पाटील बुवा पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात वावा रे वावा हो वावा रे वावा वावा रे वावा हो वावा रे वावा वावा रे वावा हो वावा रे वावा वावा वावा
आराध्य कांबळे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळातर्फे स्वीकारतोय, आभार मानतोय आणि हे पैसे गुगल पे आहे. कसा बुवा? मनोरंजन, अध्यात्म एका सांगण्यासारख्या. तू काय सांगलं असता तुका माहिती, कारण तुका काय येता एका मी नाव ठेवणार ना. शेवटी प्रत्येकाचा त्याच्यानुसार सांगता. आपल्या आता तू नवीन असलंस तरी तू आज जो प्रयत्न केला त्याच्यासाठी खरोखर चांगला. त्याच्यासाठी भुवांसाठी एकदा जोरदार आहे आणि आज त्यांची कोरस मंडळी आहे ती खरोखर पुढील तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या मंडळाकडून. आणि आई कुलस्वामी याच्याकडे प्रार्थना आहे की तू मोठं बुवा हो, पण ती कापरी काढू नको. ती कापरी आहे ना, ती खालची ठेवलं ती घराकडेच ठेव. पहिला काय अध्यात्म म्हणजे काय द्या? अध्यात्म म्हणजे आधी मेन म्हणजे आपला देव त्याच्यावर बोलायचं असतं. कळला काय? पण आपण काय म्हणतो, रामायण महाभारत आपण उदाहरण देतो. जेव्हा समुद्र मंथन झाला, जेव्हा एवढं मला अभ्यास करत असतो तू आज कलेक्टर ह्याच्यात गेला असतो. पावते करू घेतो माझ्याकडे, पावते करू. हा चालेल. नाही चालत तू, कारण तुझ्यावर को माणूस हो वाटा नको असं उडवळता. कळला काय? पण जो किडो असो वळवळता तो मी काढूनच जात. कळला काय? अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आपण ह्या आपला देह त्या देहात बोलायचं असतं. कळला काय? पण आपण काय म्हणतो की रामायण महाभारत आपण उदाहरण देतो. जेव्हा समुद्र मंथन झाला तेव्हा 14 रत्न निघाली. ती बुवा कशी तरी नाही, ती लाईनीत एक 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 अशी निघाली. पहिला म्हणजे विष, 2 नंबरला कामधेनू, घोडा, हत्ती, मणी, मणिकौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, अप्सरा, लक्ष्मी, दारू, चंद्रमा, पारिजात, शंख, हनुमंत ऋषी. तुला हा घेऊन घे. पहिला काय? पहिला म्हणजे काय? विष. विष म्हणजे काय की आता ते जराकडे विष म्हणजे काय की एकाद्र्या भजन तुझ्या किंवा माझ्या किंवा इतर कोणी भजन चांगला केलं त्याच्यात जी चुकी काढता आणि ती निंदता, जी चुकी काढतात त्या विष कालवणे. कळला काय? आणि काम देणू ता काय ता काय तू बोललं कोणी बोललं, तू नाही कोणी बोललं. कळला काय? आता विष कालू जात एका समाधान मिळतात, एका काम देणू म्हणतं. आणि नंतर येता घोडा. आताही आपण घोड्यावर बसला, आज मंडळीने आपल्या घोड्यावर बसवले नाही. त्याच्यानंतर काय येतात लिहिलं ना हत्ती. हत्ती लिहिलेलो आनंद लहान पोरांपासून काय काय माणसांना भरपूर होता, पण एकाच हत्ती लिहिले तो आनंद होत नाही. तो म्हणजे कोण माहिती आहे का? कुत्रो. कुत्रो जो असो ना ते हत्तीच्या पुढे जाण्याची त्याची ऐपत नसता, पुढे जाऊन भोकायची. तो काय करता? मेरेच्या बाहेर जाऊन बघता. 2 कुत्रे असतात. कळला काय? मागसून बघता. पण हत्ती आहे तो, हत्ती चाल आपली चालत पुढे चालत जाता. पण जो कुत्रो असता त्या दुसऱ्या कुत्र्या काय विचारता? मी जा भोकलय त्या बरोबर हा काय लिव, मी जा भोकलोय त्या बरोबर हा काय लिवलं. हा आणि काय जास्त काय बुवा बोलले ना बुवाने. आणि काय वाडीत तू बिंदास काही भेट रे, तुका 100% नाहीसच करून टाकते. आणि अजून वेळ हा तुका छापत नाहीसो करून टाकते. कळला काय? जर सूर्यनारायण उगवले नसते, जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरा हा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझ्या एक 2 ओळी गाण्याचा म्हणण्याचा प्रयत्न करतो. कसा वाटता? थोडी भीती कशी वाटता? आज आम्ही अगडे बघ, आज आम्ही खालच्या पातळीत आहे, पण आज ज्येष्ठ बुवा श्रीधर मुंजेकर शेवटी बोलताना भान ठेवून
हा ना. नाही मध्ये मध्ये करंट पास होत नाही कारण ते काय करंट लागतं मध्ये तो सो होत राहता. त्यामुळे बोलताना पण विचार आपण करून बोला पाहिजे. कळला काय? दोन कराले इथे गाजले, दोन कराले इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवरी रायगडावरी एक त्या बस झाला. पण तू हसतच ना नाक कळू कारण तुका जर ना कलमात नाही ठेवलं असतं तर वांडर तुझा विचार कर या कलमात जाऊ की नको कळला काय. आणि तू काय म्हणता आय लव्ह यू टू खरोखर आवडलंस तू तसं आवडलंच नाही कळला काय. नाही तर परत तू हसता तो अनर्थ करशील कारण मागाशी तू काय बोललो चौगला काय तू काय आपण काय बोला बरं कळला काय. जगी नाही कुणाचा कुणी तुझा नव्हे रे कुणी अंती जाशीलच वेड्या हे माझे माझे म्हणून काय कोण नेत नाही फक्त रवता ते शब्द मी तसं तुमच्या शरीरात केले तर उद्या हे आम्ही काय बोलला त्याच्यातच गुणगान घातले. म्हणून आपण बोलताना विचार करून बोला पाहिजे. अगं म्हशी अरे काय बघलंच ना मग म्हणजे वट्यात बिटार कारण घरा लागतस तू असं माका बातमी लागली ना राखून घे म्हणजे त्या म्हणीचा तुझा अर्थ काय कापा राहून तुका बरोबर कळतो. पुढचा मी काय बोलत नाही कारण ह्या ठिकाणी महिला वर्ग त्यांचे हात कानावर जाता कामा नये एवढी मी खबरदारी धरतले कळला काय. रडू नको बाळा मी पाण्याला जाते
भक्तीची ही गंगा वाहते पाहो निर्मळ मनाची. बघा या ठिकाणी मुनगेकर बुवांची मुनगेकर कुटुंबियांची कुलस्वामिनी देवी भवानी याच्यावरती एक गजर म्हणण्याचा प्रयत्न करतोय बुवा. काय चुकलं असेल तर माफ करा, कारण नाही हा सांभाळून घ्यावा. त्याचा टाकलंय त्याचा 5 रुपयाचा पेपर मीट करून टाकलंय त्याचा, कारण आता पेपर मीट किंवा भेटत नाही. कारण हवे असतात तर ह्याच्याकडे लावता लागत, ह्याच्याकडे 5 रुपयाचा पेपर मीट आहे. भक्तीची ही गंगा वाहते पाहो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते कीर्ती गाजते मुनगेकराचा. आणि त्यांच्या कुटुंबियांचे खरोखर भाग्याची तोर आहे. वडलोपार्जित जी आज त्यांची कुलस्वामिनी आहे ते एकजुटीने या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्सव साजरे केले जातात. आणि तशीच एकजूट कायम राहू द्या याची आई त्यांनी प्रार्थना करतोय म्हणून म्हणतोय बघा. व येता येता आम्ही 4 कडवी हे केलं. काही मुलं असतात तर माफ करा. धन्यवाद.
धन्यवाद.